सुनेत्रा पवार यांचा शनिवारी संध्याकाळी 5 वाजता शपथविधी। गटनेता निवड होताच लगोलग शपथविधी। छगन भुजबळ यांची जय महाराष्ट्रला माहिती। महाराष्ट्राला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवारच होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री। राष्ट्रीय नेतृत्वाचे निर्णय पवार परिवाराशी चर्चा करूनच, सुनील तटकरे यांची जय महाराष्ट्राला माहिती। निराकरा नदीच्या संगमावर अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन। जय पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार उपस्थित। पवारांच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण टप्प्यात। शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार भाजपसोबत येण्याचे 3 वेळा प्रयत्न झाले। भाजप नेता रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे, गणेश नाईक यांच्यामधला वाद सुरूच। दोन्ही पक्षांमधील नेत्यांची टीकेची पातळी घसरली। अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्पाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर। देवेंद्र फडणवीस शिरावर घेणार जबाबदारी। केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये लाडकी बहीणसारख्या योजनांवर ताशेरे। आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये राज्याची दिवाळखोरी उघड। ठाण्यामध्ये सत्ता वाटपाचं सूत्र ठरलं। शिवसेनेचा महापौर, भाजपचा उपमहापौर। ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळवलकर। संभाजीनगरचा महापौर 10 फेब्रुवारीला बसणार। विशेष सर्वसाधारण सभेत मतदान आणि निवडणूक होणार। विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री अभ्यास दौऱ्यावर। नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेत अनेक पक्षांची गटनोंदणी प्रलंबित। चंद्रपुरातील काँग्रेसच्या 6 नगरसेवकांचं अपहरण प्रकरण। पोलिसात तक्रार दाखल, तपास सुरू। नागपूरमध्ये ओबीसी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार। आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे अपात्र होण्याची शक्यता। नागपूर महापालिका महापौर पद खुला प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित। लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांमुळे आर्थिक धोरणाची चिंता वाढली। आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून बाब स्पष्ट झाल्याची माहिती। अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला नाही तर दुरुस्तीलाच परवानगी। केंद्रीय जल आयोगाचा खुलासा। सांगली कोल्हापूरकरांसाठी मोठा दिलासा। कोकणातल्या 5 जिल्ह्यातील कोळीवाड्यांचं सर्वेक्षण आणि सीमांकन होणार। कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळीवाड्यांचा समावेश। संभाजीनगरच्या सिडको भागातल्या कॅफेत अश्लील चाळे। भाजप नेते प्रमोद राठोड यांनी उघड केला प्रकार। कॅफेत महाविद्यालयीन तरुण तरुणी करायचे अश्लील चाळे। सोने चांदीच्या दरात घसरण। सोन्याच्या दरात 2000ची घसरण तर चांदीचा भाव 12,000 रुपयांनी उतरला। जंक फूडच्या जाहिरातींवर सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत बंदीची शिफारस। ब्रिटन, चिली आणि नॉर्वेच्या धर्तीवर पाऊल उचलण्याचा विचार, सूत्रांची माहिती।